पाटण तालुक्यात भाजपला पहिला धक्का बसलेला आहे। हेळवाक जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या मंगल माने या विजयी झालेल्या आहे। त्यामुळे भाजपला धक्का आणि शंभूराज देसाई यांनी विजयाचं खातं उघडलेलं आहे। शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यात आपली ताकद लावलेली होती, माने यांच्या मागे ताकद उभी केली होती आणि त्या विजयी झालेल्या आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश, देसाईंसाठी ही महत्त्वाची अपडेट म्हणूयात, शंभूराज देसाई यांनी खातं उघडलेलं आहे पाटणमध्ये। नक्कीच शंभूराज देसाई यांनी पाटण हा त्यांचा एकतर बाळे किल्ला म्हटला जातो आणि या ठिकाणी त्यांनी भाजपचे ज्या उमेदवार आहेत त्या पडलेल्या असून त्यांनी या ठिकाणी विजय घेतल्यामुळे त्यांनी शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी खातं उघडलेलं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात खरं तर भाजपने मोठ्या प्रमाणात मुसंडी सुद्धा मारलेली पाहायला मिळत आहे। अगदी आपण जर पाहिलं तर भाजप विरोधात शिवसेना असा काहीसा सामना या मतदारसंघात पाहायला मिळाला, या निवडणुकीत पाहायला मिळाला। शंभूराज देसाईंनी एक मोठी ताकद उभी केली होती, भाजपकडूनही मोठी ताकद उभा करण्याचा प्रयत्न झाला आणि जोरदार प्रचार करण्यात आला होता। मात्र या प्रचारात शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय।